नमस्कार, साम टी व्हीमध्ये आपलं स्वागत. आज आपण एका आगळ्या वेगळ्या अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. मुळात बोलणारा कावळा, बोलणारा राघू, बोलणारा पोपट हे असं नित्याचं आहे. आपण सातत्यानं माध्यमातून सोशल मीडियावर हे बघत राहतो. पण असा माणूस जो हत्तींशी बोलतो, एलिफंट्स किंवा हत्ती यांच्याशी तो थेटपणे संवाद साधू शकतो आणि फक्त आता हत्ती नाही तर तो वाघाशीही संवाद साधू शकतो. अशा हत्तींशी बोलणाऱ्या माणसाला आपण आज भेटणार आहोत. हो, आज आपण भेटणार आहोत एक मराठमोळ्या अशा आणि सहजतेनं रानावनात वावरून हत्तींना योग्य मार्गावर लावणाऱ्या अशा आनंद शिंदे यांना. आनंद, खूप खूप स्वागत. धन्यवाद. आनंद, मुळात म्हणजे मी आनंदला ओळखतो तो फोटोग्राफर म्हणून आणि मग अचानक एक दिवस आनंद म्हणतो की मी एलिफंट विस्परर आहे, मी हत्तींशी बोलू शकतो आणि मी बोलतो. तो धक्का होता खरं मला. आणि कळेना की आनंद मुळात फोटोग्राफी सोडून मग या हत्तींशी बोलायला कसा लागला. तर हा प्रश्न अजूनही कायम आहे. सांग ना, कसा बोलायला लागलास, म्हणजे काय झालं काय की तू अचानक हत्तींशी बोलायला लागलास. या फोटोग्राफीमुळेच मी खरं तर बोलायला लागलो. बरं. कारण हत्तींवरती फोटो प्रोजेक्ट कर असं माझे गुरु बनदीप सिंग यांनी मला सांगितलं. कारण मी केरळला होतो त्यावेळी. तर मग ते फोटो प्रोजेक्ट करत असताना सुरुवातीला 6 महिने मी त्यांना फोटो पाठवत होतो आणि त्यांनी सगळे फोटो रिजेक्ट केले. बरं. पण त्या 6 महिन्यात झालं असं की मला हत्तीची बॉडी लँग्वेज समजली, बिहेवियर पॅटर्न पुढच्या 4 महिन्यात समजलं. आणि त्याच्यानंतर मग एका पिल्लानी जो आवाज केला होता त्या आवाजामुळे कम्युनिकेशन समजलं. बरं. आणि मग त्याचा उपयोग आईपासून वेगळी झालेली जी पिल्लं होती त्यांना वाचवण्याकरता केरळमध्ये फार झाला. आणि म्हणजे 2012ला 48 हत्ती तिकडे गेले होते आणि 2013ला पिल्लं आणि मोठे हत्ती जे ट्रॉमामध्ये आहेत त्यांना शांत करण्याकरता किंवा पिल्लांना सेपरेटेड पिल्लांना वाचवण्याकरता त्याचा खूप चांगला उपयोग झाला. आणि नाही म्हणजे 48 हत्ती गेले म्हणजे काय झालं होतं. त्याच्यामध्ये पिल्लं होती. कारण काय होतं की एकदा कळपापासून पिल्लं वेगळी झाली की त्यांचे जे सर्व्हायवल चान्सेस आपण म्हणतो, वाचण्याच्या शक्यता 50% येतात. बरं. मग त्या 50%वरनं पुन्हा 100%वर कशा नेता येतील. त्यांना तुम्ही सेफ आहात, तुमचे लाड होत आहेत किंवा तुम्ही चांगल्या लोकांबरोबर आहात ही एक भावना देऊन त्यांचं जे गिवअप करणारं बिहेवियर असतं ते संपवायचं आणि पुन्हा त्यांना माणसात आणायचं, म्हणजे पुन्हा त्यांना हत्तीत आणायचं. आपण म्हणजे तू एक मोटिवेटर म्हणून पण त्या ठिकाणी काम करतो मुळात, की ज्यांना जीवन आसक्ती संपलेली असते अशा प्राण्यांना तू पुन्हा त्यांच्या जीवनाकडे आणण्याचा प्रयत्न करतोस. हो, म्हणजे ते ट्रॉमामध्ये ज्यावेळी ती पिल्लं म्हणण्यापेक्षा मोठे हत्ती पण ज्यावेळी ट्रॉमामध्ये जातात, आपण म्हणतो ना हत्ती माझ्या दारात झुलतोय. बरोबर. ते झुलणं सकारात्मक नसतं. जेव्हा त्यांना त्या अपेक्षित असलेल्या गोष्टी मिळत नाहीत तेव्हा ते डावीकडे उजवीकडे किंवा पुढे मागे हालतात आणि त्याला आपण हत्ती माझ्या दारात झुलतोय असं म्हणतो. त्याच्यातनं त्यांना बाहेर काढायचं आणि त्यांना नॉर्मल आयुष्य द्यायचं. मुळात हत्तींशी तू बोलत असताना एखादी असा प्रसंग सांग ना की हत्ती सामोर आला आणि तू त्याच्याशी बोलतोय आणि तो तुझं ऐकत नाही किंवा तो अत्यंत आक्रमक अशा स्वरूपात आहे आणि त्याने सहजतेनं तुझं ऐकलं, असा एखादी अनुभव. ह्या आपलं जे इंदोरला जो मोती हत्ती आहे त्याचं ॲग्रेशन ग्रेड 4चं होतं. बरं. ग्रेड 3 हे एक्स्ट्रीम आणि भयंकर मानलं जातं आणि ग्रेड 4 हे त्याच्यापेक्षाही, म्हणजे त्याच्या वागण्याचं प्रेडिक्शन तुम्हाला पटकन करता येत नाही. बरं. अशा पद्धतीचा तो हत्ती असतो आणि तो इतका म्हणजे तो खरा हुशार हत्ती की त्याला कळतं की तुम्हाला कधी म्हणजे गुंडाळून घ्यायचं हे त्याला खूप चांगलं कळतं. तर त्या हत्तीने एका माहुताला भिंतीवर आपटलं होतं आणि त्यावेळी तो भिंतीवर आपटला तो पाठीवर. तर आम्हाला वाटलं पाठीची हाडं त्याची गेली असणार, पण पाठीची हाडं इंटॅक्ट होती, पोट फाटून आतडी बाहेर आली होती. तर म्हणजे एवढं त्याला डोकं होतं की किती प्रेशर लावून काय फेकाफेक केल्यावर काय डॅमेज होऊ शकतं. मग त्यावेळेला मला तिथे बोलवलं आणि अगदी म्हणजे अर्धा तासात थ्रू कम्युनिकेशन तो हत्ती शांत झाला. दुपारी तो हत्ती माझ्याशी खेळायला लागला आणि संध्याकाळी ठराविक अंतर ठेवून त्याच्या सोंडेमध्ये आम्ही खाणं भरवलं आणि पुढच्या 2 दिवसात तो पूर्ण नॉर्मल झाला होता. मग महिन्याभराने आम्ही परत फेरी मारली. त्यांनी ते लक्षात ठेवलेलं आम्हाला. आम्ही आल्यावर तो भेटायला आला आणि अगदी लहान बाळासारखा गोड
तो पूर्ण 2 दिवस वागत होता. मग गव्हर्नमेंटला आम्ही सांगितलं की हा हत्ती आता पूर्ण नॉर्मल झालेला आहे, फक्त तुमच्या वागण्याच्या पद्धती काय बदलल्या पाहिजे, तुम्ही कसं वागलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल तो जर 60 वर्षाचा हत्ती आहे आणि तुम्ही त्याला जर ॲरोगंटली कमांड केलं तर ते त्यांना नाही पटत, कारण त्यांच्या हायरार्कीमध्ये त्यांना खूप सन्मान असतो. बरं, सन्मान असतो म्हणजे कशा स्वरूपामध्ये, कसं असतो कळपामध्ये हत्तींचं वागणं कसं असतं आणि त्यांची हायरार्की कशी असते? कळपात 12 वर्षापर्यंतचे नर बरं. आणि बाकी सगळ्या माद्या असतात. ओके. आणि नर जे असतात ते आयदर सॉलिटरी एकटे एकटे किंवा ते 3च्या कळपानी वगैरे जंगलात राहतात. म्हणजे आता जर त्यांना कळलंय की त्यांच्यावरती हल्ला होण्याची शक्यता आहे, तर मग ते 3च्या कळपानी राहतात. स्वतःचं संरक्षण करण्याची त्यांची पद्धत असते. आणि मॅट्रियार्क जी असते ती वयाने सगळ्यात मोठी असते. म्हणजे कळपाची प्रमुख मादी ही वयाने सगळ्यात मोठी असलेली मादी असते आणि तिला माहिती असतं, म्हणजे आधीच्या प्रमुख मादेने तिला हे ज्ञान दिलेलं असतं की कुठल्या ऋतूत कुठल्या काळात तुला कुठे खाणं, पाणी आणि चांगलं वातावरण मिळेल. बरं. म्हणजे ज्यावेळी आम्ही गडचिरोलीला काम करत होतो, गडचिरोली शहरात आम्ही थांबत होतो, तर गडचिरोलीमध्ये साधारण एक 40+ डिग्री टेम्परेचर होतं. आणि ज्यावेळी आम्ही ज्या ठिकाणी हत्ती राहत होते त्या ठिकाणी ज्यावेळी पोचलो त्यावेळी तिथे वातावरण आम्हाला 20 ते 25 डिग्रीच्या मध्ये सापडलं. म्हणजे त्यांना माहिती आहे की कुठल्या काळात कुठे तुम्ही राहिलं पाहिजे. किंवा हत्तींचे कळप आणि त्यांचं ज्ञान एवढं जबरदस्त असतं की दुष्काळी भागात ज्यावेळी हत्ती चालतात त्यावेळी त्यांना जमिनीखालती पाणी कुठे आहे, जिवंत झरे हे कळतं. बरं. आणि ते त्या ठिकाणी खणून ते त्या ठिकाणी म्हणजे पाण्याचं डबकं तयार करतात, तिथे ते स्वतः पाणी पितात आणि पुढे निघून जातात. उरलेलं पाणी जंगलातल्या इतर प्राण्यांना येतं. मुळात तू हत्तींशी बोलतोस, तर हत्तींशी बोलणं म्हणजे कसं असतं आणि साधारण त्याच्यासाठीची भाषा कशी असते? मी मराठीत बोलतो. बरं. हत्ती मराठीतून बोलतात म्हणजे? बेसिकली हत्तीला आपण म्हणजे आत्ता कोणालाही विचारलं की हत्ती कसा ओरडतो किंवा हत्ती कसा बोलतो, तर ते चित्कार, कारण तेवढाच आवाज आपल्याला समजण्यासारखा आहे. बरं. त्याच्या व्यतिरिक्त 9 आवाज आहेत ज्यात हत्ती कम्युनिकेट करत असतो. आणि त्याच्यात सगळ्यात जास्त जर वापरला जाणारा कुठला आवाज असेल तर ते रमलिंग असतं. आणि ह्याच्यात पण मजा अशी आहे की ज्या फिमेल्स असतात त्या संवादाच्या माध्यमातून कंटिन्युअस बोलत असतात. बायका जास्त बोलतात. हा बरं, त्यांच्यात पण बोलतात म्हणजे. ओके. आणि नर जे असतात ते त्यांचा पाय जमिनीवर आपटून ती कंपनं दुसऱ्या हत्तीपर्यंत पोहोचवतात. बरं. एक हत्ती दुसऱ्या हत्तीशी 7 किलोमीटर परिघ क्षेत्रामध्ये बोलू शकतो. 7 किलोमीटर. आणि तो आवाज ऐकण्याची आपल्या कानांची क्षमता नाही. आता आम्ही तिथे राहतो त्यावेळी हत्ती म्हणजे सतत हत्तीबरोबर राहिल्यावर तुम्ही समोर असताना ज्यावेळी ते पॅटर्न्स करतात, रमलिंग पॅटर्न्स, तर ते तुम्हाला लक्षात येतात की हां हे बोललं आहे किंवा असा आवाज झालेला आहे. पण जर तुम्ही लांब असाल तर तेही तुम्हाला कळत नाहीत, इतकं ते आवाज तो बारीक असतो. तो त्या माध्यमातून त्यांचे संवाद होत असतात. किंवा चकलिंग एक असतं, म्हणजे त्यांना जर आनंद झाला आणि तो आनंद आवाजाच्या माध्यमातून व्यक्त करायचा असेल तर ते चकलिंगच्या माध्यमातून तो आवाज व्यक्त करतात. हस्की क्राय असतं. असे वेगवेगळे असे 10 आवाज आहेत ज्याच्यात ते कम्युनिकेट करत असतात एकमेकांशी. मुळात हत्ती ज्यावेळेला संवाद साधतो, आता आपण जसं म्हणलं की हत्तीणी एकमेकाशी बोलत असतात सातत्यानं, तर त्या बोलतात त्यावेळेला त्यांच्या संवादाचं ते जे वेगवेगळे आवाज आहेत हेच मुळात ते संवाद आहेत. तर तो आवाज कशा स्वरूपाचा असतो, म्हणजे कशा स्वरूपात आणि काय मुख्यतः सांगण्यासाठी कशा स्वरूपाचे आवाज व्यक्त केली जातात? आता तुम्ही डिझेल इंजिनचा आवाज ऐकला असेल तर तो जसा आवाज असतो तशा पद्धतीचा ते साऊंड पॅटर्न्स असतात. आणि शेकडो पॅटर्न्स आहेत त्याच्यामध्ये. ते तुम्हाला समजून घ्यावे लागतात की म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बाळाला जर आईने स्पर्श केला तर त्याचा येणारा आवाज वेगळा असतो. अगदी खरं. कळपातल्या इतर कुठल्या मादीने स्पर्श केला तर त्याचा आवाज वेगळा असतो. आणि त्याच वेळेला जर त्या कळपातल्या इतर कुठल्या पिल्लाने स्पर्श केला किंवा थोड्या सब ॲडल्टनी जर त्याला स्पर्श केला तर येणारा साऊंड पॅटर्न वेगळा असतो. म्हणजे आई ज्यावेळी गोंजारते त्यावेळी जो मायेचा आवाज आहे, काकू ज्यावेळी गोंजारते त्यावेळी त्याच्यामध्ये
काकूने केलेले लाड आणि त्याला दिलेली रिॲक्शन आहे. आणि ज्यावेळी सब ॲडल्ट किंवा आपल्या वयाचे जे पिल्लं आहेत ते ज्यावेळी स्पर्श करतात त्यावेळी चल खेळायला आलोच, ही त्रोटक उत्तरं असतात त्याच्यामध्ये आणि ते तुम्हाला लक्षात येतं ते. बरं, पण मग या सगळ्या परिस्थितीमध्ये पहिल्यांदा आपण हत्तीशी बोलायला लागलो. केरळमधलं जसं तू आनंद म्हटलास की केरळमध्ये पहिल्यांदा तुला जाणीव झाली की आपण हत्तींशी बोलू शकतो किंवा संवाद साधू शकतो. तर त्यावेळेला तिथे वनाधिकारी असतील, त्यांनी तुला थांबवलं नाही किंवा तुझ्याशी त्यांचा काय म्हणजे वनाधिकाऱ्यांची यावर प्रतिक्रिया काय होती? खरं तर फोटो प्रोजेक्टची मी परवानगी मागितली होती. बरं. आणि मला संपूर्ण केरळमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जिथे त्यांचं काम आहे किंवा त्यांचे सेंटर्स आहेत त्या ठिकाणी जाण्याची मला परवानगी मिळाली होती. आणि त्यावेळी ते वल्लीयूर गोपीनाथन सर होते. तर त्यांनी मला सांगितलं की जर ह्यातनं काही पॉझिटिव्ह आलं तर ते तू मला सांगशील बरं. आणि जे फोटो काढशील ते मला दाखवशील. म्हणजे उद्या जर, कारण त्यावेळी मी पत्रकार पण होतो, बरोबर, तर तू उद्या एखादा फोटो पब्लिश केला आणि जर मला त्याच्यावरती उत्तर द्यायची वेळ आली तर ती गोष्ट मला माहिती हवी. तर मी त्यांना होकार दिला आणि काही व्हिडिओज मी माझ्या सौभाग्यवती करता काढले. कारण मी ज्यावेळी तिला सांगितलं की हत्ती माझ्याशी बोलतोय तर तिचा पटकन विश्वास नाही बसला. बरं. त्यामुळे मग तिला पुरावा दाखवण्याकरता मी ते व्हिडिओ काढले आणि ते काढताना ती बॉडी लँग्वेज मला एक्सप्लेन करता आली की त्याचं असं वागणं आहे म्हणजे ही रिक्वायरमेंट आहे, ही रिक्वायरमेंट आपण अशा पद्धतीने पूर्ण करू शकतो. तर ते सांगितल्यावर त्यांचा खूप एक अप्रोच जो होता तो फार पॉझिटिव्ह होता. आणि वल्लीयूर गोपीनाथन सर असतील, हरिकुमार सर असतील, तर त्यांनी मला खूप त्याच्यामध्ये वाव दिला. आणि म्हणजे गोपीकुमार ते हरिकुमार सर जे होते त्या हरिकुमार सरांनी तर 1 वर्षाचा पूर्ण प्रोजेक्ट मला दिला. म्हणजे त्यांनी एका पॉईंटला मला सांगितलं, आय डोंट थिंक यू आर जर्नलिस्ट नाव, यू आर मोर ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट पर्सन. यातून म्हणजे केरळमध्ये हा प्रोजेक्ट झाला. हां, आपण कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर हत्ती हा उपद्रव करणारा प्राणी म्हणून आपण सिंधुदुर्ग असो किंवा कर्नाटकातला काही भाग असो, इथे कर्नाटकातून हत्ती येतात आणि महाराष्ट्रामध्ये उपद्रव माजवतात असं आपण सातत्यानं वाचतो. इथे आपण याचा वापर कसा करू शकतो? आत्ताच आमचा मार्च महिन्यात तिकडे प्रोजेक्ट संपला आणि आम्ही तिथे जो अभ्यास केला, म्हणजे आपण काय कशावर बोलतो माहिती आहे, जो रिझल्ट आहे की हत्ती त्रास देतो हा रिझल्ट आहे. बरोबर. तो का देतो, त्याची कारणं काय असू शकतात, ते सॉल्व्ह होऊ शकतं का होऊच शकत नाही. आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि त्याच्याकरता महाराष्ट्र वन खात्याने आम्हाला 2 वर्ष 4 महिने असा काळ त्या ठिकाणी दिला. पहिले 6 महिने आम्हाला त्या कॉरिडोरचा अभ्यास करायला लागला. हत्ती कुठनं कुठे कसा जातोय हे आम्ही शोधून काढलं. त्याचा आता तो 6 महिने कोल्हापुरात असतो, 6 महिने कोकणात असतो. कोकणातून वर येतो तो कुठल्या भागातनं येतो आणि खाली जातो तो कुठल्या भागातनं जातो. मग त्या संपूर्ण परिसरात कुठला हत्ती कुठल्या ठिकाणी जातो. सगळे हत्ती एकत्र जात नाहीत. मेल ॲज आय सेड की ते एकटे राहतात. मग कुठला हत्ती कुठल्या ठिकाणी जातो, मग तिथे तो शेत खायलाच का येतो. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि कॉरिडोर बघितला. त्यावेळी लक्षात आलं की त्यांचा कॉरिडोर हा कमी एडिबल आहे. बरं, म्हणजे खाण्यासाठी जे हवं ते त्यांना मिळत नाही त्या कॉरिडॉरमध्ये. कॉरिडोर आता कारणं बरीच आहेत त्याला, पण ते तिथे मिळत नाही आहे. मग आम्ही ते परत सरकार, म्हणजे आम्हाला 50 गावं वन खात्याने दिली होती, पण अभ्यास केल्यावर लक्षात आलं 103 गावांमध्ये हत्ती जातोय. मग त्यांना सांगितलं की आम्हाला 50च्या ऐवजी 103 गावात जाऊ द्या. प्रत्येक गावात जाऊन आम्ही हत्ती हे का करतोय हे लोकांना समजावून सांगितलं. ज्यांना समजलं ते आमच्या मागे ठामपणे उभे राहिले, ज्यांना नाही समजलं त्यांना रिझल्ट दाखेपर्यंत तरी आम्हाला काम करू द्या एवढी आम्ही विनंती केली. आणि तो आम्ही कॉरिडोर आमच्या कॅपॅसिटीमध्ये जेवढा रिस्टोर करता आला तेवढा केला. आणि त्याचा मी म्हणजे साधारण फेब्रुवारीमध्ये मी त्यांना तो रिझल्ट दाखवू शकलो की जे प्लांटेशन केलं आहे शेतात जाण्याऐवजी हत्ती तिथे येतोय. 100% शेतात जाणं बंद झालंय का, तर तसं नाही झालं, पण तो कॉरिडोरमध्ये यायला लागलाय. शेतात जाण्याऐवजी त्यांनी तो ऑप्शन निवडलाय हे आम्हाला दाखवता आलं. जर कंटिन्युअस आणखीन काम झालं असतं तर ते तिथे हत्ती पुन्हा त्याच्या कॉरिडोरमध्येच राहील अशी व्यवस्था करता आली असते. आता मी म्हणजे तुझ्याशीच बोलताना गप्पा मारताना तू म्हटलं आता हत्ती नाही तर हत्तीच्या पुढे तू वाघाशीही बोलतोस. तर ते वाघाशी बोलण्याचा प्रसंग कुठे आला?
केरळमध्ये ॲक्च्युली एका वाघिणीची शेपटी तोडली होती. बरं. आणि ती शेपटी तोडल्यावर माझे जे गुरु होते डॉक्टर जेकब अलेक्झांडर, तेच तिथे प्रमुख होते. बरं. आणि ते काम करत होते. आणि बोलता बोलता त्यांनी असं मला सहज सांगितलं की अरे तू हत्तीशी बोलतोस ना, मग माझ्या वाघाला पण जरा शांत कर. म्हटलं सर हत्ती शाकाहारी आहे. पण त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. आणि त्याच्यात पण आता हत्तीचं गुरगुरणं जे असतं त्याच्यात तुम्हाला 2 पॅटर्न लक्षात येऊ शकतात जर तुम्ही कंटिन्युअस तिथे थांबलात तर. ॲक्सेप्टन्सीचं पॅटर्न वेगळं आहे, ते गुरगुरणं पूर्ण वेगळं आहे. आणि रिजेक्शनचं पॅटर्न वेगळं आहे, त्याच्यात बघण्याची पद्धत वेगळी आहे. त्याच्या कानाची ठेवण ॲक्सेप्टन्सीमध्ये वेगळी आहे, रिजेक्शनमध्ये वेगळी आहे. बरं. त्यात तो तुम्ही किती लांब असताना तो नखं काढतो का नखं काढतच नाही. कारण विश्वासघात हा प्रकार म्हणजे जवळ बोलवायचा आणि पंजा मारायचा असा प्रकार त्यांच्यात नाही आहे. बरं. तर तसं मला तो अभ्यास करता आला. आणि त्याच्यात तो हत्ती तो वाघ शांत झाला आणि आमची खूप छान मैत्री झाली. म्हणजे वा वा. माझ्याकडे तो व्हिडिओ पण आहे की तो माझा मुका घेतो. क्या बात आहे. पण मग पुढच्या काळामध्ये आणखी काही वाघांशी संपर्क आला का, किंवा त्यांच्याशी, किंवा ताडोबा आहे, किंवा आता जगातला सगळ्यात मोठं वाघांची संख्या असलेला देश आपला आहे. हो. हां, 3-3.5 हजार वाघ आजही आपल्या देशामध्ये आहेत. तर या परिस्थितीत आणखी काही ठिकाणी संवादाची ताडोबामध्ये ज्यावेळी गजराजबद्दल एक भीतीचं वातावरण तयार झालं होतं त्यावेळी त्याला 18 किलोमीटर आतमध्ये बोटेझरीला आम्हाला रिलोकेट करायचं होतं. बरं. ते आम्ही रिलोकेट केलं. पण अगदी आतमध्ये आल्या आल्या म्हणजे त्या बोटेझरीला आल्या आल्या लगेच त्याला मोकळं सोडणं हे कुठेतरी पूर्ण पटत नव्हतं. तो परत आला तर काय करायचं वगैरे अशा गोष्टी होत्या. पण त्याला वॉक तर द्यायला पाहिजे. मग त्याच्याबरोबर आम्ही चालायचो आणि अर्थात सरकारच्या परवानगीने. तर आम्ही त्याच्याबरोबर ज्यावेळी चालायचो त्यावेळी एक वाघ होता तिकडे बोटेझरीला, त्याला आम्ही बोटेझरीचा दांडगट असं नाव दिलं होतं. मस्त दणकट वाघ होता तो. हत्ती आणि आम्ही ज्यावेळी वॉक घ्यायचो त्यावेळी आमच्यापासनं 50 मीटरवरती तो स्वतः आमच्याबरोबर पॅरलल चालायचा. ओके. एकदाही त्यांनी आमच्यावरती हल्ला केला नाही. किंवा एक सोनम नावाची वाघीण होती, तर जंगलातनं एक हत्तीकडे जाण्याचा शॉर्टकट होता आणि तिथे गाडीने जायला वेळ लागायचा, तर आम्ही चालत जायचो तिकडे. तिथे सोनमला बच्चे झाले होते आणि आम्हाला पहाटे जायचो ना, तर आम्हाला वाटायचं मातीचा ढिगारा आहे. पण एकदा ज्यावेळी दुसरा मातीचा ढिगारा आला त्यावेळी लक्षात आलं की तो दुसरा ढिगारा मातीचा नाही आहे, ती वाघीण आहे. आणि तिने आम्हाला तिकडनं पास व्हायला दिलं. पण ज्यावेळी ते लक्षात आलं त्यावेळी आम्ही तो मार्ग वापरायचा बंद केला. आणि मग लगेच ती सूचना म्हणजे जी घडलेली घटना होती ती अधिकाऱ्यांना सांगितली आणि त्यांना सांगितलं की हा मार्ग आम्ही बंद करतोय. आम्हाला माहितीच नव्हतं ती वाघीण आहे, कारण पिल्लं होती तिच्याबरोबर. पण तिने पण हल्ला केला नाही. किंवा एक सिव्हिण होती, तिला पिल्लू झालं होतं आणि ते पिल्लू ती दाखवत नव्हती. मग मला डायरेक्टरनी, माझे गुरु ते हँडल करत होते ती केस, आणि मला डायरेक्टरनी मग ते श्रीलंकेला होते आणि मग मला बोलवलं आणि सांगितलं की असं असं आहे, ते पिल्लू बघायला पाहिजे कारण त्याचं परीक्षण होणं गरजेचं आहे. मग मी एकटा तिथे थांबलो आणि बाकी सगळे लोक CCTV रूममध्ये होते आणि त्यांना मी म्हटलं की हे रेकॉर्डिंग कंटिन्युअस चालू ठेवा. आणि मी तिला तिचं पिल्लू आणून दाखवायला सांगितलं आणि ते दाखवल्यावर पण ती, म्हणजे माझ्याकडे तो फोटो आहे की ती तोंडात पिल्लू घेऊन असं मला ते दाखवत होती की हे बघ बाळ. ज्यावेळी मागणं तिला हालचाल इतर लोकांची लक्षात आली त्यावेळी ती आत निघून गेली. नाही आत्ता वाघ सिंहच असं नाही, अस्वलं आहेत किंवा गवे आहेत, म्हणजे आपलं बायसन नाही, इंडियन गौर. तर असे वेगवेगळ्या प्राण्यांबरोबर आता उपयोग होतोय त्या अभ्यासाचा, संवादाचा. पण या संवादातून आता आनंदला ही भाषा उमगली आणि त्यातून तो संवाद साधायला लागला. आणि आज नाही म्हटलं तरी तू 13-14 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोयस. तर या टप्प्यावर, कारण आता तुला एक ज्ञान मिळालं, हे ज्ञान पुढच्या पिढीकडे जावं, नव्या लोकांनी शिकावं, यासाठी तू काय करतोस? काही लोक तयार होत आहेत, काही लोक अगदी मला असं लक्षात येतं की ते अजून काही वर्ष त्यांनी या विषयात काम केल्यावर ते चांगले एक्सपर्ट होतील. पण त्यांच्यात आगाऊपणा नाही आहे हे मला बघावं लागतं. अरे मी हँडल करीन, हा तोरा नाही आहे. कारण
तो हत्ती आहे किंवा तो वाघ आहे, तर त्यांनी नाही म्हणल्यावरती आपण मागेच यायचं आहे. बरोबर. करून दाखवतो हे तिथे नाही चालत. कारण त्यांनी जर तुम्हाला ॲक्सेप्ट केलं नाही तर तो अपघात घडू शकतो आणि अपघात घडला तर बिचारा हत्ती साखळदंडात राहतो. चूक तुमची असते. तर अशी लोक जी आम्हाला लक्षात येत आहेत ती तयार होत आहेत आता हळूहळू. ग्रेट. मग पुढच्या काळामध्ये जर कारण हा जर अभ्यास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला आणि ज्या स्वरूपामध्ये प्राण्यांनी माणसाला एक्सेप्ट करायला हवं ते जर ते करायला लागले आणि माणसाला त्यांच्याशी संवाद साधता आला, तर सगळ्यात मोठी जी समस्या आहे आजची की माणूस वनात घुसला आहे आणि त्यामुळे ते माणसावर हल्ला करतायत, तर या समस्येला एक चांगलं उत्तर मिळू शकेल. त्यामुळे हा प्रयत्न कधी सरकारकडे प्रस्ताव रूपात गेला का की आपण आजूबाजूच्या गावातल्यांना शिकवूयात, त्यांना सांगूयात कशा स्वरूपात पुढे जायला हवं? म्हणजे हा प्रस्ताव गेलेला होता त्यावेळी, पण माणसाने स्वतःचा माणूस पण सोडून आपण या पृथ्वीवरचे एक प्राणी आहोत हे स्वीकारायला हवं. जंगल जसं माझं घर हे माझं घर आहे, त्याच्यात उगाच कोणी येऊन बसलं तर जसं मी अनकम्फर्टेबल होतो तसं जंगल हे त्यांचं घर आहे आणि तिथे ते अनकम्फर्टेबल होऊ शकतात हे लक्षात घ्यायला हवं. मग आत्ता निसर्गाच्या बाबतीत तरी मला एवढंच कळतं आहे की वी डोंट नीड टू एज्युकेट ॲनिमल्स, वी नीड टू एज्युकेट ह्युमन्स. माणसाला शिक्षणाची गरज आहे. माणूस किती विकसित झाला आणि AI च्या जगात, रोबोच्या जगात आणि अगदी चंद्रावर पोहोचला तरीही प्राणी म्हणून इतर प्राणीमात्रांशी आपला असलेला संवाद, आपला असलेला संबंध, नातं हे मात्र तो काही प्रमाणावर विसरला आहे. आणि त्याची जाणीव जोपर्यंत त्याला होत नाही तोपर्यंत समस्या काही सुटणार नाही. आणि त्यासाठी गरजेचं आहे आनंदसारख्या मध्यस्थांची, ज्यांच्या माध्यमातून हा संवाद होऊ शकतो आणि त्यातून जो कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतो आहे, जो एक अडचणीचा काळ तयार होतो आहे प्राणी आणि मानव यांच्यामध्ये, तो निश्चितपणे सोडवला जाऊ शकतो. त्यासाठी आपण आनंदला खूप खूप शुभेच्छा देऊयात. आनंद, आज वेळ दिली, छान गप्पा मारल्यास त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जी तू आगळी वेगळी वाट निवडलेली आहे आयुष्यातली त्यासाठी म्हणून पण तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.